पुरणपोळी बनवत असताना आपल्याकडे प्रॉपर असे जर गहू नसेल तरीसुद्धा आपण पुरणपोळी अतिशय नरमसूत बनवू शकतो, तेही आपल्या रेग्युलर पिठामध्ये. तर मित्रांनो, येथे मी आपल्या गव्हाचं पीठ रेग्युलर असं चपातीचं घेतलेलं आहे. त्यानुसार मी तुम्हाला येथे पुरणपोळी कशी बनवायची ते सांगणार आहे. तर मित्रांनो, आपण नेहमी पुरणपोळी बनवत असताना गव्हाच्या बऱ्याच प्रिपरेशन करत असतो. आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी दाखवणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. येथे 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. चणा डाळ कंप्लीट आपली 200 ग्रॅम असेल. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि स्वच्छ 2 पाण्याने ही चणा डाळ धुवून घ्यायची आहे. त्यानंतर या डाळीमध्ये भरपूर असं पाणी घालायचं आहे आणि 2 तासासाठी डाळ व्यवस्थित अशी भिजू द्यायची आहे. आता 2 तासानंतर तुम्हाला मी इथे डाळ दाखवते. डाळ छान अशी भिजल्या गेलेली आहे. आता ही पाण्यातून काढून घेऊया. मित्रांनो, डाळ 2 तास भिजवल्याचे फायदे असे होतात की आपल्याला कुकरला जास्त शिट्ट्या लावण्याची गरज नसते आणि पुरणसुद्धा मऊसूत होतं. त्यामुळे आपल्याला 1 ते 2 तास आधी जर डाळ भिजू घातली तर अतिउत्तम. पाण्याचा अंदाज सांगायचा झाला तर 1 वाटी जर तुम्ही चणा डाळ घेतली असेल तर 3 वाटी पाणी पुरेसं असतं. पण तुम्हाला जर कटाची आमटी हवी असेल तर त्यासाठी तुम्हाला 4 वाटी पाणी घेणे गरजेचं आहे. आता ही डाळ आपण भिजू घातलेली आहे, त्यामुळे अगदी कटोकट जर तुम्हाला पाणी घालायचं असेल तर 3 वाटी पाणी येथे पुरेसं असतं. आणि जर तुम्हाला कट हवा असेल तर 2.5 वाटी पाणी तुम्ही घालू शकतात, जेणेकरून आपली जी डाळ आहे ती वरती येणार नाही, म्हणजेच आपलं कुकर खराब होणार नाही किंवा ती उतू येणार नाही. आता यामध्ये 1 पळी तेल घालायची आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या आहे. इथे आपल्या 4 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे. आता आपण हा कुकर खोलूया. तर तुम्ही बघू शकतात मस्त असे ना कटाच्या आमटीसाठी सुद्धा इथे पाणी उरलेलं आहे आणि त्यातल्या त्यात डाळसुद्धा अतिशय सुंदर पद्धतीने शिजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता अतिशय हातावर मऊसूत ही डाळ झालेली आहे आणि छान एक एक दाणा हिचा मऊसूत झालेला आहे. त्यामुळे आता ही डाळ ना छान अशी शिजल्या गेलेली आहे. आता डाळीतलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे डाळीचं पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी उपयोगात येणार आहे. डाळीतलं संपूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे आणि पळीच्या साह्यानेच मी तुम्हाला दाखवते की किती छान पद्धतीने डाळ शिजल्या गेलेली आहे. तर म्हणजे आपल्याला ना इथे मॅश करायची सुद्धा गरज नाही आहे. इतक्या सुरेख पद्धतीने ही डाळ आहे ना छान अशी होऊन जाते. पण मी इथे ना पळीच्या साह्याने हिला थोडीशी ओबडधोबड मॅश करून घेणार आहे, जेणेकरून तिला चटका देताना आपल्याला डाळ एकसारखी मॅश होईल. आता मी येथे 1.5 वाटी गूळ घेणार आहे. मित्रांनो, तुम्हाला जर 1 वाटी जर आपली चणा डाळ असेल तर त्यासाठी तुम्ही 1 वाटी गूळ घेऊ शकतात आणि अर्धी वाटी साखर घेऊ शकतात. तुम्हाला जर वाटलं तर पूर्णतः गुळाची बनवा किंवा गूळ आणि साखर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही ऑप्शन ठेवू शकता. पण मी येथे ना 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे 1 वाटीसाठी. जर 200 ग्रॅम असेल तर इथे तुमची जी चणा डाळ कशा पद्धतीने आहे त्यानुसार तुम्हाला इथे गूळ घ्यायचा आहे. तर इथे मला कंप्लीट हा गूळ याला 1.5 वाटी लागलेला आहे. आता व्यवस्थित असं हे मॅश करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी जायफळ किसून घालणार आहे. यामध्ये तुम्ही इलायची पावडरसुद्धा घालू शकतात, पण मी इथे जुन्या पद्धतीने तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर इथे मी फक्त जायफळ अशी घातलेली आहे, बाकी याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे. तरीसुद्धा पुरणपोळीला छान असा सुगंधही प्राप्त होतो. तर इथे पुरण व्यवस्थित असं घट्टसर झालेलं आहे. संपूर्ण पाणी गुळामधलं असू दे किंवा डाळीमधलं असू दे व्यवस्थित असं छान इथे सोक झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असं सॉफ्ट हे पुरण झालेलं आहे. आता हे पुरण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर एकीकडे मी एक प्लेट घेतलेली आहे, त्यावर आपण जी गव्हाची चाळण असते ती घ्यायची आहे आणि यावर आहे ना हे गरम गरम पुरण आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. मित्रांनो, तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर अशा पद्धतीने करा किंवा मग तुमच्याकडे जर चाळण असेल तर या पद्धतीने तुम्ही ऑप्शन म्हणून ठेवू शकतात. तर मी या चाळणीने ना अगदी अर्धा किलो 1 किलो किती पुरण असू द्या अगदी पटापट या चाळणीने होतं. त्यामुळे ना स्टीलची चाळणीचा अशा पद्धतीने वापर केलेला आहे. आता हे पुरण ना छान असं रेडी झालेलं आहे. 2 ते 3 दिवस तुम्ही अशाच पद्धतीने डब्यामध्ये जरी ठेवलं तरी हे खराब होत नाही, कारण की याच्यामध्ये पूर्णतः गूळ आहे. चला तर आता पुढच्या स्टेपकडे वळूया. येथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ पूर्णतः बारीक असं दळून आणायचं आहे आणि हे गव्हाचं पीठ आहे ना आपलं रेग्युलर चपाती फुलक्याचं असतं ते गव्हाचं पीठ आहे. मी अजिबात गाळून वगैरे घेतलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने जर सोप्या पद्धतीने जर तुम्हाला गव्हाच्या पिठाची कशा पद्धतीने पुरणपोळी बनवता येईल तेही अगदी सॉफ्ट, ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. यामध्ये मी 1 चिमूटभर मीठ घातलेलं आहे आणि गरजेनुसार पाणी घालून कडक असा डो मळून घेणार आहे. अशा पद्धतीने मी अगदी कडक अशी येथे कणिक मळून घेतलेली आहे. येथे आपल्याला अजिबात तेलात मुरवत ठेवायची नाही आहे. अगदी झटपट आपल्याला पुरणपोळ्या बनवायच्या आहेत.
त्यासाठी ही स्टेप तुम्ही फॉलो करा। एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि हा जो डो आहे कणकेचा तो ॲड करून द्यायचा आहे। 15 ते 20 मिनटं तुम्हाला अशाच पद्धतीने हा डो झाकून ठेवायचा आहे। 15 ते 20 मिनटानंतर तुम्ही झाकण काढून घ्यायचं आहे आणि ही जी कणिक आहे पाण्यातून काढून घ्यायची आहे। मित्रांनो, याच्याने होतं असं की तुम्ही जर अर्धा 1 तास तुम्हाला कणिक भिजवायची नसेल आणि 15-20 मिनटामध्ये तुम्ही कणिक छान अशी भिजवू शकतात। त्यातल्या त्यात तुम्ही तेल लावून ही कणिक अतिशय मऊसूत बनवू शकतात, जेणेकरून किती घाई गडबड असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या पोळ्या छान अशा नरमही होतात, मऊसूत अशा या पुरणपोळ्या होतात। तर इथे मी आता कणिक छान अशी मळून घेणार आहे। यामध्ये मी 1 पळी तेल घालणार आहे आणि व्यवस्थित असं हा डो मळून घेणार आहे। सुरुवातीला हा डो थोडासा चिकट असतो, तर तुम्हाला वाटलं तर ते सुक्कं पीठसुद्धा तुम्ही लावू शकता। थोडंफार जर पातळ होण्याचे जर चान्सेस असले तर थोडं सुक्कं पीठ आणि तेल असा वापर करून तुम्हाला छान अशी कणिक मळून घ्यायची आहे। पण मी इथे 2 पळी तेल घातलेलं आहे, व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे आणि 2 ते 3 मिनटं अशाच पद्धतीने कणिक छान अशी हाताने मॅश करायची आहे, जेणेकरून तुम्हाला सुक्कं पीठ इथे वापरायची गरज राहणार नाही। तर अतिशय मऊसूत ही कणिक आपली झालेली आहे। मी तुम्हाला इथे कणिक कशी स्ट्रेच होती तेही दाखवते बघा। अशा पद्धतीने ना कणिकीला छान अशी ना स्ट्रेच होती। अशा पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे। म्हणजे याच्यात आपण मैदा वगैरे काही वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा 15 ते 20 मिनटामध्ये कणिकसुद्धा आपण भिजू घातलेली आहे आणि अतिशय सॉफ्ट या आपल्या रेग्युलर घरातल्या पिठापासून ही कणिक मी मळून घेतलेली आहे। फक्त या काही स्टेप आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहे। आता एकीकडे आपलं पुरणही रेडी आहे आणि कणिकही रेडी आहे। येथे मी पळपोटला व्यवस्थित असा कपडा बांधून घेतलेला आहे। याने होतं असं की आपल्या ज्या चपाती आहे ती व्यवस्थित अशी लाटल्या जाते आणि कुठेही चिपकत नाही किंवा आपल्याला एक कागद वगैरे असं काही वापरायची गरज नसते आणि ही एक पारंपरिक पद्धत आहे, त्यानुसार मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। आता मी येथे ना छान असा कणकेचा हुंडा गेलेला आहे, तो हातावर व्यवस्थित असा मळून घेणार आहे। हाताला कोरडं पीठ असं लावून घ्यायचं आहे। आता हातावर छान असा कणकेचा गोळा मळून घेतलेला आहे, तो साईडला करूया। एकीकडे पुरण घेतलेलं आहे। आता कणकेचं आणि पुरणाचं प्रमाण कसं असावं तेही सांगणार आहे आणि जे लोक नवीन असेल त्यांच्यासाठी ना पुरण जास्त प्रमाणात जर भरता येत नसेल तर कणकेचा गोळा थोडा जास्त घ्यायचा आणि पुरण कमी घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला सोपं जाईल। आता मी हे समप्रमाणामध्ये घेतलेलं आहे, थोडंसं पुरण जास्त आणि कणिक कमी अशा पद्धतीने मी येथे घेतलेलं आहे। तुम्ही सारख्या प्रमाणात घेऊ शकतात किंवा नवीन असाल तर छोटा उंडा करायचा कणकेचा आणि कणकेच्या उंड्यापेक्षा थोडा छोटा आपल्याला पुरणाचा उंडा घ्यायचा आहे, जेणेकरून तुमच्या पोळ्या कुठेही फाटणार नाही किंवा मध्यम स्वरूपाच्या तुम्ही लाटू शकतात। पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही येथे पुरणपोळ्या करू शकतात। आता मी येथे खोलगट वाटी करून घेतलेली आहे। हाताला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे। मधला भाग थोडा जाड ठेवायचा आहे, बाजूचा भाग थोडा पातळ करायचा आहे। अशा पद्धतीने खोलगट वाटी करून घ्यायची आहे। व्यवस्थित हाताने हे पुरण आता दाबून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आता याचं तोंड दाबून घ्यायचं आहे। आता छान असा आपला उंडा तयार झालेला आहे। आता पोळी लाटायला घेऊया। कणकेच्या गोळ्याला व्यवस्थित असं पीठ लावून घ्यायचं आहे। त्यानंतर पळपोटावर मी थोडंसं पीठ ॲड करायचं आहे, जेणेकरून खाली चिपकणार नाही। आता व्यवस्थित असं दोन्ही साईडने टॅप करून घ्यायचं आहे। हाताने सुद्धा याला छान असं टॅप करायचं आहे, जेणेकरून पुरण सगळीकडे छान असं पसरेल आणि लाटताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। आता तुम्ही येथे किनारीपासून लाटायचं आहे आणि फक्त हलक्या हाताने ही जी पुरणपोळी आहे ती आपल्याला प्रेस करायची आहे। मित्रांनो, अतिशय हलक्या हाताने मी इथे पुरणपोळी करते आणि ही ना फक्त आपल्याला पुढे ढकलायची आहे, म्हणजे हिचे जे किनार आहे ना तेच आपल्याला आपल्या एकीकडे पुढे ढकलायचे आहे आणि एकीकडे अंगावर ओढायचे आहे। अशा पद्धतीने ही पुरणपोळी आपण लाटणार आहोत। इतक्या सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी होते, फक्त तुम्हाला कणिक व्यवस्थित मळणे गरजेचे असते, त्यामुळे ही पद्धत याला खूप सोपी जाते। आता तुम्ही बघू शकता साईडच्या संपूर्ण कडा मी छान अशा पातळ स्वरूपामध्ये लाटून घेतलेली आहे आणि मध्य भागी थोडीशी नॉर्मल अशी जाड ठेवायची आहे, जेणेकरून पुरणपोळी छान अशी फुगून येते। अशा पद्धतीने आपली फायनल अशी पुरणपोळी लाटल्या गेलेली आहे। तर सगळ्या बाजूनी छान अशी आपली पुरणपोळी लाटल्या गेलेली आहे। किनारसुद्धा अतिशय मस्त स्वरूपामध्ये मी इथे लाटून घेतलेली आहे। आता माझ्याकडे लोखंडी तवा आहे, मी लोखंडी तव्यावर इथे ही पुरणपोळी छान अशी भाजून घेणार आहे। थोडंसं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे लोखंडी तव्याला आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित असं होऊ द्यायचे आहे। सुरुवातीला आपल्याला इथे 5 ते 10 मिनटं पुरणपोळी छान अशी एक साईडनी होऊ द्यायची आहे, त्यानंतर हिला पलटी करायची आहे। आता ही पुरणपोळी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की हे पीठ प्रॉपर असं पुरणपोळीचं नसल्यामुळे ह्या पिठाला ना जास्त असा वाक नसतो, त्याच्यामुळे ना आपल्याकडे बहुतेक वेळा आपल्याकडे पुरणपोळीचं जे पीठ असतं ते बऱ्याचपैकी आपल्या घरातलं असल्यामुळे
काही पुरणपोळ्या छान अशा टम फुगतात, तर काही पुरणपोळ्या थोड्या लेवललाच फुगतात आणि त्या आतून सॉफ्ट होतात. तर ही पुरणपोळी तशीच काही झालेली आहे. पुरणपोळी अजिबात इथे कडक झालेली नाही आहे, पण आतून खूप छान सॉफ्ट झालेली आहे आणि त्यातल्या त्यात थोडीशी कमी उंचीची फुगलेली आहे. आता ही पुरणपोळी मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता छान अशी ही पुरणपोळी आपली रेडी झालेली आहे. अतिशय सॉफ्ट अशी पुरणपोळी रेडी झालेली आहे. याच पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या इथे बनवून घेणार आहे. तर इथे सगळ्या पुरणपोळ्या मी अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवते बघा, अतिशय मऊसूत ही पुरणपोळी झालेली आहे. अगदी हिला थोडं मांड्याचं टेक्स्चर मी आणलेलं आहे, जेणेकरून ही पुरणपोळीला 2 दिवस बी ठेवली ना तरी खराब होणार नाही. आणि ही अजिबात पुरणपोळीच्या गव्हाची नाही आहे, अगदी रेग्युलर आपलं जे गव्हाचं पीठ आहे चपातींचं त्यापासून बनवलेली आहे. तरीसुद्धा ही पुरणपोळी खूप छान सॉफ्ट होते. त्यातल्या त्यात तुम्हाला जास्त तामझाम करायची गरज नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.